महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनिवासी भारतीय एनआरआय सेलतर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप आणि चर्चासत्राचा कार्यक्रम पुण्यातील हॉटेल रविराज भांडारकर रोड इथं संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवनिर्वाचित नगरसेवक, स्थायी समिती सदस्य आणि माजी महापौर प्रशांत जगताप उपस्थित होते। त्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात आलं। यावेळी अनिवासी भारतीय विभागाच्या अध्यक्षा विद्या कदम, कार्याध्यक्ष व प्रभारी डॉक्टर मॅन्युअल डिसूझा आणि उपाध्यक्ष धनंजय बुद्धिवंत उपस्थित होते। नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांमध्ये सुवर्णाताई माने यांची राज्य महिला अध्यक्ष, अॅडव्होकेट रेखा माने यांची राज्य महिला उपाध्यक्ष, मेघा शेगर यांची राज्य महिला सचिव तसेच मुमताज शेख यांची पुणे जिल्हा महिला अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली। कार्यक्रमाला राष्ट्रपती पदक सन्मानित निवृत्त पोलीस निरीक्षक आनंद जंगम, निक्सन ऑक्स्टिन, केनेथ रेमी, अर्चना शहा, अलिशा बुद्धिवंत, सोनिया आगा, विनीता जाधव, जॅकलिन फॉरेस्टर, मनीषा ढवळे, बळीराम चव्हाण, मंदाकिनी खरात, अनिल कसबे, कवी बाळासाहेब जाधव यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। एक चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो। आज खूप सारे लोकांचे प्रवेश आहे, त्यांना नियुक्तीपत्र वाटपाचा कार्यक्रम आहे, त्यांचे सुद्धा मनापासून स्वागत। आमच्या पूर्वाश्रमीच्या पक्षातल्या काही नेता मंडळी या ठिकाणी पक्षात येतात, त्याचा निश्चित आनंद। काँग्रेस पक्ष हा 140 वर्षाच्या पक्षाची परंपरा आहे, ज्या पक्षाने या देशाचं स्वातंत्र्य मिळवून दिलं, ज्या पक्षाने या देशाच्या 15 ऑगस्ट 1947 साली हा देश स्वतंत्र झाल्यानंतर टाचणी सुद्धा निर्माण करण्याचा कार्यक्रम होता। मिसाईल पर्यंत, मिसाईलच्या मॅन्युफॅक्चरिंग पर्यंत आणून पोहोचवतो तो हाच देश आहे, ज्या देशामध्ये अगदी नाही का साक्षरतेचं प्रमाण अगदी 6 ते 7% होतं, त्याला 100% होतं। आज शहरी भागात 100% नाही का या ठिकाणी साक्षरतेचं किंवा एकूणच शिक्षित लोकांचं प्रमाण आहे। हा देश या टप्प्यावर आणून पोहोचवला। त्या देशाने वेगळं ग्रहण लागलेले, या देशामध्ये 12 वर्ष चुकीची मंडळी या देशाच्या आणि या राज्याच्या सत्ता कारणामध्ये आहेत, ज्यांनी या देशातल्या लोकांना हाताला कामकाज देण्याच्या ऐवजी हिंदू मुसलमान वादामध्ये या ठिकाणी जास्त नाही का पुढे दिलेलं कारण आहे की देशाच्या पंतप्रधानाला, राज्याच्या मुख्यमंत्र्याला कोणी केलेल्या कामाचा हिशोबच मागू नये, यासाठी मुद्दाम या ठिकाणी ज्या सगळ्या धर्मांनी देशाला स्वातंत्र्य मिळालं किंवा देशाचा जी तरक्की झाली किंवा जे काय विकास झाला त्याच्यामध्ये सगळ्या धर्मांचं सुद्धा योगदान आहे, सगळ्या जातींचं सुद्धा योगदान आहे। ज्या देशाची लोकसंख्या आज नियर बाय 150 करोड झाली, त्यांना पुढे न्यायचं असेल आपल्या सगळ्यांना बरोबर घेऊन जावं लागेल। आपण आता पाहतोय की मधल्या काळामध्ये एका वेगळ्या बाजूचं वातावरण होतं, एकाच बाजूला सगळे झुकलेले होते आणि असं वाटायचं की या देशाचं काहीच होऊ शकत नाही, पण आता खूप मोठा पर्सेंटेज हा त्यांच्या अगेन्स्ट झालेला आहे। पूर्वी नका कमेंटमध्ये सुद्धा लोक घाबरायचे कमेंट आहे। एनआरआय सेल हा 2 वर्षापूर्वी स्थापित झाला, त्याची सुरुवात मी केली आणि 2 वर्षामध्ये आम्ही लोकसभेसाठी पण फक्त महाराष्ट्रातच नाही तर सर्व राज्यांमध्ये पण जाऊन आम्ही प्रचार केला। माझ्याबरोबर डॉक्टर मॅन्युअल सर होते, जेनेट मॅडम होत्या, सोनिया मॅडम होत्या आणि अशी आमची एनआरआयची टीम गेली जी स्टेट लेवलची आहे आणि सगळे जगातले एनआरआय आले होते, कारण ते काँग्रेसच्या विचारधारेशी एकदम पक्के आहेत। त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा इलेक्शन्स होतात तेव्हा ते सगळे जगातनं येतात आणि त्याच्यामुळे आम्ही स्टेटवाले असल्यामुळे आमची त्यांना खूप मदत झाली। त्याचप्रमाणे आम्ही स्वतः न्यायपत्र छापली एनआरआय सेलतर्फे, जवळजवळ 7 लाख आम्ही छापले। आम्ही स्टुडंट्सना घेऊन, कारण तोपर्यंत आमचं संघटन वाढलेलं नव्हतं जिल्हा स्तरावर, त्यामुळे मग आम्ही तिथल्याच ओळखीने कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आम्ही मानधन देऊन ती न्यायपत्र प्रत्येक घरात वाटली। मुंबईमध्ये रिक्षावाल्यांच्या तर्फे वाटली। आज आम्ही पुणे शहरातलं आमचं संघटन वाढण्यासाठी आणि एकमेकांची ओळख होण्यासाठी, तसंच आता एनआरआय सेलचं काम कुठल्या पद्धतीने आपण करायचं आहे आणि काँग्रेसला मजबूती कशी द्यायची यासाठी ही आम्ही बैठक बोलवली आहे। पुणे शहरची जी कार्यकारिणी होती त्याचं पद वाटपाचा कार्यक्रम आज आम्ही इथे आयोजित केला होता। त्यामध्ये म्हणजे पुणे शहर अध्यक्षा, महिला अध्यक्षा, पुणे शहर महिला उपाध्यक्षा आणि राज्य अध्यक्षा, राज्य उपाध्यक्षा, राज्य सचिव असे आम्ही पद आज त्यांना पत्र देऊन त्यांना नियुक्त करण्यात आले।
नमस्कार, मी धनंजय विद्यावंत, उपाध्यक्ष NRSL महाराष्ट्र राज्य. आज या ठिकाणी उपस्थित सर्व पदाधिकारी यांच्या प्रमुख पाहुणे म्हणून प्रशांत जगताप साहेब उपस्थित होते आणि त्यांच्या हस्ते सर्वांना हे प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे आणि त्यांनी त्या चांगलं मार्गदर्शन पण केल्या पदाधिकाऱ्यांना. NRSLची जी मुख्य उद्दिष्ट आहेत ती पार पाडण्याकरता ज्याप्रमाणे रोजगार आहेत, लोकांच्या कायदेशीर, सामाजिक, राजकीय सर्व समस्या सोडण्याकरता NRSL हा निर्माण केलेला आहे आणि तो इंडियन ओव्हरसीजशी कनेक्टेड आहे. त्यामध्ये असे मोठ्या मोठ्या टाउनशिपमधून, मोठ्या इमारतीमधून लोक राहतात, त्यांच्या स्थानिक पातळीवरच्या लोकांना समस्या सोडता येत नाहीत, त्या सोडवण्याकरता हा NRSL निर्माण केलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2 वर्ष ही काम चालू आहे, त्यांनी कामं चालू राहतील आणि त्याप्रमाणे सर्वांना बी मार्गदर्शन केलेलं आहे. त्याप्रमाणे काँग्रेस पक्षाला पूर्ण बळकट करण्याकरता, विस्तार करण्याकरता NRSL काम करणार आहे आणि त्याचा फायदा येत्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला नक्कीच होणार असे मी आशा करतो. धन्यवाद. मी सुवर्ण माने. मला विद्याताई यांनी लई मोठी जबाबदारी दिलेली आहे. जे महाराष्ट्राचे MPC NRSLचे ज्या कामं दिली ती मी मनापासून ताई तुमचे म्हणण्याप्रमाणे ते काम मी पूर्ण पार पाडन. माझे सहकारी मैत्रीण रेखा माने, मेघा जगताप, मुमताज शेख, मनीषा तिखे, अजून माझे जे इतर मैत्रिणी आहे त्यांना पण मी संगती घेऊन NRSLचं कसं विस्तार महाराष्ट्रापर्यंत होणार त्याचं मी नक्की काम पार पाडणार. सर्वच नवनिर्वाचित ज्यांच्या नेमणुका झालेल्या आहेत सर्वप्रथम त्यांचे मी अभिनंदन करते. सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आज काँग्रेस पक्षातर्फे NRSLच्या माध्यमातून काम करत असताना एक वेगळेपण आम्हाला जाणवत आहे की राजकीय काम करत असताना हाही अशा पद्धतीने सुद्धा काम होतं आणि NRI लोकांना ज्या अडचणी येतात ह्या ज्यावेळेस त्यांना अडचणी येतात आणि आपण ते सोडवतो त्याच वेळेस त्या गोष्टींचं महत्त्व आम्हाला कळत आहे आणि त्यासाठीच ताईंनी जे काही आम्हाला आता जबाबदारी देतील ती जबाबदारी स्वीकारून आम्ही छान काम करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.